नमस्कार मित्रांनो, एसओसी क्लासिक टेक मध्ये आपलं स्वागत आहे। इयत्ता 5वी मराठी बालभारती पाठ 8 प्रियबाई आणि या पाठाचा आपल्याला बघायचा आहे स्वाध्याय। प्रिय विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला अशी व्हिडिओ बघायची असेल तर तुम्हाला आमच्या चॅनलला सबस्क्राइब करावे लागेल। जे तुम्हाला खाली बटन दिसते लाल, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि सोबतच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करायचं आहे, जेणेकरून महत्त्वाच्या व्हिडिओचा अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। आणि बघा मित्रांनो, जर तुमच्या घरचं जर कोणी क्लास 9th मध्ये असेल किंवा 10th मध्ये असेल तर त्यांच्यासाठी अनअकॅडमी घेऊन आलेला आहे फ्री लाईव्ह क्लासेस। ठीक आहे, महाराष्ट्र स्टेट बोर्ड साठी यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड फ्री लाईव्ह क्लासेस मिळणार आहेत, टिप्स मिळणार आहेत, लाईव्ह डाऊट क्लिअरिंग सेशन असणार आहे, फ्री डेली क्यूज असणार आहे, डेली प्रोग्रेस रिपोर्ट सुद्धा तुम्हाला इथं मिळणार आहे। आणि जर तुम्हाला हा तुमचा फर्स्ट क्लास जर अनलॉक करायचा असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, सचिन सोळंके हा कोड तुम्हाला यूज करायचा आहे। आणि जर तुम्ही याला परचेस केलं तर 10% डिस्काउंट सुद्धा तुम्हाला इथं मिळणार आहे, तुमच्या भाषेमध्ये हा मिळणार आहे। चला बघूया, आता आपल्याला बघायचं आहे या पाठाचा परिचय नेमका आहे तरी काय। तर बघा मित्रांनो, एक उर्मिला नावाची मुलगी होती, सध्या ती 5व्या वर्गामध्ये शिकते। पण ज्यावेळेस ती 3ऱ्या वर्गामध्ये होत्या, ठीक आहे, त्यावेळेस त्यांना शिकवणाऱ्या ज्या काही बाई होत्या, जे काही शिक्षिका होत्या, त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला म्हणून त्या टीव्हीवर आल्या। आणि म्हणून काय झाला, म्हणून त्या उर्मिलेला खूप आनंद झाला, म्हणून तिनं काय केलं, तिनं त्या बाईला इथं पत्र लिहिलेलं आहे। हेच आपल्याला या पाठामध्ये दिलेलं आहे। चला जाऊया आपण आपल्या प्रश्नाकडे। पहिला प्रश्न इथं आपल्याला दिलेला आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा। पहिला प्रश्न आहे, पत्र लिहिणाऱ्या मुलीचे नाव काय आहे? तर बघा मित्रांनो, अतिशय सोपं उत्तर आहे, पत्र लिहिणाऱ्या मुलीचे नाव उर्मिला माने असे आहे। काय आहे? उर्मिला माने। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, पत्र लिहिणाऱ्या मुलीचे नाव तुम्ही कशावरून ओळखले? ठीक आहे, तुम्ही कशावरून ओळखले? तर उत्तर आहे, पत्र लिहिणाऱ्या मुलीचे नाव आम्ही तिच्या पत्त्यातील नावावरून ओळखले। कारण ज्यावेळेस आपण पत्र लिहितो त्यावेळेस स्वतःचं नाव आणि पाठवणाऱ्याचं नाव सुद्धा त्याच्यामध्ये असते। त्यानंतर आहे, उर्मिला आनंदाने का उडाली? उर्मिला आनंदाने का उडाली? तर उत्तर आहे, उर्मिलाला शिकवणाऱ्या बाईला आदर्श शिक्षकाचा पुरस्कार मिळाल्याची बातमी आणि प्रत्यक्ष बाई तिला दिसल्या म्हणून उर्मिला आनंदाने उडाली। त्यानंतरचा प्रश्न आहे, उर्मिला सध्या कोणत्या वर्गात शिकत आहे? उर्मिला सध्या 5व्या वर्गामध्ये शिकत आहे। उर्मिलाने कोणत्या वर्गाच्या आठवणी पत्रातून कळवल्या आहेत? उत्तर आहे, उर्मिलाने 3ऱ्या वर्गाच्या आठवणी पत्रातून कळवल्या आहेत। उर्मिलाचे बाईच्या घरी येणे जाणे होते हे कोणत्या वाक्यावरून कळते? इथं येन पाहिजे, कोणत्या वाक्यावरून कळते? तर उत्तर आहे, उर्मिलाचे बाईच्या घरी येणे जाणे होते हे तुमच्या घराबाहेरचा गुलमोहर आता किती मोठा झालाय या वाक्यावरून कळते। याचा अर्थ त्या उर्मिलाला त्या बाईच्या घरी असलेला जो गुलमोहराचं झाड आहे हे तिला माहित होतं, कारण तिने ती पाहिलं असेल गेल्यानंतर। तर या वाक्यावरून आपल्याला समजतं की जी उर्मिला होती, ठीक आहे, ती त्या बाईच्या घरी जाणं येणं करत होती। त्यानंतर आहे प्रश्न दुसरा, खालील प्रश्नाची उत्तरे 4 ते 5 वाक्यात लिहा। उर्मिलांच्या आजोबांनी कोणता सल्ला दिला व का दिला? उत्तर आहे, उर्मिलांच्या आजोबांनी तिला आपल्या बाईला मोबाईल करण्याऐवजी पत्र लिहिण्याचा सल्ला दिला, कारण उर्मिला मोबाईल लावू लागली तर कव्हरेज क्षेत्राबाहेर ही टेप वाजू लागली होती। शिवाय पत्र लिहिले तर बाईच्या कायम आठवणीत राहील असे त्यांना वाटले होते, म्हणून त्यांनी उर्मिलाला पत्र लिहिण्याचा सल्ला दिला होता। चला जाऊया समोर। त्यानंतर बघा मित्रांनो, दुसरा प्रश्न आहे, 5वीत आल्यापासून उर्मिलाच्या कोणकोणत्या गोष्टीत बदल झाला? उत्तर आहे,
उर्मिला 5वीत आल्यापासून उर्मिलाला शाळेत एकटी चालत जाऊ लागली. तिला एकदम मोठी झाल्यासारखं वाटलं. ती भरपूर अभ्यास करू लागली आणि भरपूर खेळू लागली. खेळण्यासाठी रोज संध्याकाळी 2 तास ती मैदानात असायची. 5वीत आल्यापासून उर्मिलाच्या या सर्व गोष्टीत बदल झाला. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, उर्मिलाने पत्रात कोणकोणत्या गोष्टीचा उल्लेख केला आहे? तर उत्तर आहे, बाईने शिकवलेल्या कविता, त्यांनी स्नेहसंमेलनामध्ये बसवलेले नाटक, सहलीच्या वेळी बाईंनी घेतलेले भन्नाट खेळ यांचा उर्मिलाने आपल्या पत्रात उल्लेख केला आहे. तसेच बाईच्या घराबाहेरच्या गुलमोहराचाही उल्लेख केला आहे. शिवाय स्वाती, जय आणि सलमा यांचाही उल्लेख केला आहे. प्रश्न तिसरा आहे, तुमच्या शब्दात उत्तरे लिहा. तर बघा मित्रांनो, इथे तुम्हाला काही प्रश्न विचारले 4. तुम्ही टीव्हीवर कोणते कार्यक्रम बघता? तर बघा मित्रांनो, जे काही तुम्ही टीव्हीवर बघत असाल, ठीक आहे, शक्तिमान असेल किंवा बालवीर असेल किंवा जे काही असेल ते तुम्ही इथं लिहू शकता. टीव्हीवरचे कोणते कार्यक्रम तुम्हाला बघायला आवडतात व का आवडतात? म्हणजे तुम्हाला सांगायचं आहे की कोणते कार्यक्रम तुम्हाला बघायला आवडतात. न्यूज बघायला आवडते का, किंवा कार्टून बघायला आवडते का व का बघायला आवडते, हे सुद्धा तुम्हाला तुमच्या मतानेच इथं लिहायचं आहे. त्यानंतर आहे, तुमच्या घरातील मोठी माणसे तुम्हाला कोणकोणते कार्यक्रम बघायला सांगतात, त्यामागील कारणे सांगा. हे तुम्ही सांगू शकता, आहे की नाही. तुमच्या मताने तुम्हाला याचं उत्तर लिहायचं आहे, कारण हे प्रश्न तुमच्याशी निगडीत आहेत. ठीक आहे, तुमच्या घरी काय होते, तुम्ही काय बघता हे मला सांगता येणार नाही. ई आहे, दूर राहत असलेल्या व्यक्तींना तुमचे विचार, भावना, मत कळवायचे असेल, तर त्यांना काही विचारायचे असेल तर तुम्ही कोणकोणती माध्यमे वापरता? तर बघा मित्रांनो, आपण पत्र वापरू शकतो, आपण त्यांना टेलिफोन करू शकतो, त्यांना आपण व्हॉट्सअपवर मेसेज करू शकतो. ऐक नाही, वेगवेगळे माध्यम आहेत जे तुम्हाला इथं लिहायचं आहे, तुमच्या मतानं लिहायचं आहे, कारण प्रश्न तसा आहे, तुमच्या शब्दात उत्तरे लिहा. चला खेळूया शब्दाशी. याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे बघूया. खालील संवाद वाचा, सर्वनामांना अधोरेखित करा. तर बघा मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वनाम म्हणजे काय हे बघितलं. सर्वनाम म्हणजे काय? हे नामाऐवजी, बघा, नामाऐवजी वापरला जाणारा जो शब्द असतो त्याला आपण सर्वनाम म्हणतो. चला बघूया इथं सर्वनाम कोणकोणती आहेत. पहिलं वाक्य आपण वाचूया. नीता म्हणाली, आज आपण झोका खेळूया. तर बघा मित्रांनो, नीता म्हणाली, आज आपण हे सर्वनाम झालं इथं, आहे की नाही. सर्वनाम का आपण सर्वनाम म्हणणार याला? कारण हे एक नावाऐवजी आपण वापरलेलं आहे. आपण म्हणजे काय, म्हणजे तिथं काहीतरी हे असतील ना, म्हणजे दोघं तिघं असतील त्यावेळेस ती ही वाक्य म्हणालेली आहे, म्हणजे आपण हे झालं सर्वनाम. त्यानंतर आहे मंदार काय म्हणाला बघा, दादा तू पण चल ना. म्हणजे बघा, मंदार हे काय झालं, नाम झालं. हे काय झालं, नाम झालं. आणि तू म्हणजे हे झालं सर्वनाम, आहे की नाही. तू काय झालं, सर्वनाम. म्हणजे नावाऐवजी तुझं तू वापरलेला आहे, म्हणजे तू झालं आपलं सर्वनाम. त्यानंतर दादा काय म्हणाला बघा, दादा मी नाही येणार, मुग्धाला ने. तर बघा मित्रांनो, इथं दादा म्हणाला मी म्हणजे कोण, तो दादा स्वतःबद्दल बोलतोय, म्हणजे हे झालं आपलं सर्वनाम. त्यानंतर मंदार म्हणाला, ती आणि आत्या बाजारात गेल्या आहेत. तर बघा, ती म्हणजे कोण, तर मुग्धाला म्हणलेला आहे. ती म्हणजे मुग्धाच्या नावाऐवजी आपण इथं ती वापरलेला आहे, म्हणजे हे झालं आपलं सर्वनाम. त्यानंतर आहे दादा, त्या आल्या की तुम्ही खेळा. त्या म्हणजे कोण, ह्या दोघी, आहे की नाही, म्हणजे हे झालं एक सर्वनाम. त्यानंतर बघा तुम्ही, हे सुद्धा एक सर्वनाम झालं, म्हणजे इथं 2 सर्वनाम आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर शेवटचं वाक्य आहे, आम्ही नाही खेळणार तू आल्याशिवाय. म्हणजे बघा, आम्ही आणि तू हे 2 इथं आपल्याला सर्वनाम पाहायला मिळतात. सर्वनाम म्हणजे काही नामाऐवजी वापरला जाणारा शब्द. त्यानंतर बघा, खालील वाक्य वाचा. त्या खालील वाक्यात पिशवीऐवजी योग्य सर्वनामे वापरून वाक्य लिहा. तर बघा मित्रांनो, इथं पिशवी दिलेली आहे, तर या पिशवीच्या जागी आपल्याला काय करायचं आहे, सर्वनाम वापरायचं आहे आणि हे वाक्य जशाला तसं लिहायचं आहे. चला बघूया.
पहिलं वाक्य आपण इथे वाचूया काय आहे, पिशवीचा रंग गुलाबी होता. म्हणजे काय होईल, तिचा रंग गुलाबी होता, आहे की नाही, असं आपण लिहू शकतो की नाही. म्हणजे तिचा हे काय होईल, आपलं इथं सर्वनाम होणार आहे. तिचा काय होणार आहे, हे आपलं सर्वनाम होणार आहे. त्यानंतर पिशवीत खूप वस्तू ठेवता येत होत्या. तर काय आलंय, तीत वस्तू ठेवता येत होत्या. तीत म्हणजे त्यामध्ये, म्हणजे आपण त्यामध्ये लिहू शकतो किंवा तीत लिहिलंय म्हणजे हे झालं इथं आपलं सर्वनाम. इथं झालं तिचा. त्यानंतर पिशवीला काचा मणी लावलेले होते. म्हणजे तिला काचा मणी लावलेले होते. म्हणजे तिला इथं झालेलं आहे सर्वनाम. म्हणजे पिशवी ऐवजी आपण तिला हे सर्वनाम इथं वापरलेलं आहे. ही आहे, पिशवी माझ्या मैत्रिणींना खूप आवडली. म्हणजे ती माझ्या मैत्रिणीला खूप आवडली. म्हणजे ती म्हणजे कोणती, पिशवी. म्हणजे आपण पिशवी ऐवजी ती हा शब्द वापरला, याचा अर्थ ती हा झालं सर्वनाम. त्यानंतर बघा मित्रांनो, खालील वाक्यातील गाळलेल्या जागी कंसातील योग्य सर्वनाम लिहा. तर बघा मित्रांनो, अ आहे, बाजारातून भाजी आणूया. तर आपण काय वापरणार, तुम्ही बाजारातून भाजी आणूया. हे वाक्य बरोबर होते का, तर होत नाही. चला त्यानंतर आपण बघूया, आम्ही बाजारातून भाजी आणूया. हे पण वाक्य बरोबर नाही. आता आपण टाकून बघू, आपण बाजारातून भाजी आणूया. बरोबर होते का, तर बरोबर होते. म्हणजे इथं आपण लिहूया आपण. इथं काय लिहूया, आपण. त्यानंतर बघा काय दिलेलं आहे, आईने जेवायला रिकामी जागा केली आहे. आईने जेवायला कोणी केले आहे, तर हे तर बिलकुलच होणार नाही. आईने जेवायला कोण केले आहे, तर हे पण होणार नाही. आईने जेवायला काय केले आहे, तर हे बरोबर होते, आहे की नाही, बरोबर होते. म्हणजे इथं आपण लिहिणार काय, लिहिणार इथं आपण काय लिहिणार. ठीक आहे, चला. त्यानंतर बघा मित्रांनो, ई प्रश्न आहे, कर्ण दानशूर होता, दररोज दान द्यायचा. बघा इथं काय येईल, कर्ण दानशूर होता, ती दररोज दान द्यायची. ती येईल का, नाही येईल. त्या येईल का, नाही येणार. तर इथं काय येणार, तो येणार. म्हणजे बघा मित्रांनो, इथं कसं लिहायचं, तर कर्ण दानशूर होता, तो दररोज दान द्यायचा. समजलंय. चला ई बघूया. तर ताईने रिकामी जागा मैत्रिणीसाठी स्वयंपाक केला. ताईने त्यांच्या मैत्रिणीसाठी स्वयंपाक केला. येईल का, त्यांच्या, तर येणार नाही. ताईने त्यांच्या मैत्रिणीसाठी स्वयंपाक केला. येईल का, नाही. ताईने तिच्या मैत्रिणीसाठी स्वयंपाक केला असं येणार आहे. म्हणून तुम्ही इथं लिहायचं आहे तिच्या. ठीक आहे, चला आता उ बघूया. आज खूप मजा केली. आज स्वतः खूप मजा केली असं येईल का, नाही येणार. आज आम्ही खूप मजा केली असं येईल का, किंवा आज आपण खूप मजा केली असं येईल का, काय येणार, पटकन सांगा. तर येईल आज आम्ही खूप मजा केली. म्हणजे इथं आपण आम्ही लिहूया. त्यानंतर उ बघा, रमेशने रिकामी जागा मित्रांना वाढदिवसाला बोलवले. तर त्याच्या, तिच्या की त्यांच्या. तर इथं जर बघितलं तर त्याच्या येणार आहे, कारण त्याचं हे अतिशय बरोबर सर्वनाम होणार आहे. ठीक आहे, त्या, चल या, त्याच्या. ठीक आहे, म्हणजे हा शब्द तुम्हाला लिहायचा आहे. तर बघा मित्रांनो, हा होता स्वाध्याय इयत्ता 5वी मराठी बालभारती पाठ 8वा, तो म्हणजे प्रिय बाई. तुम्हाला हा स्वाध्याय कसा वाटला नक्की आम्हाला कळवा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, असे स्वाध्यायाचे व्हिडिओ आमच्या चॅनलवर तुम्हाला कंटिन्यू मिळत राहील. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि सबस्क्राईब करणं हे एकदम फ्री असतं. याला कुठल्याही प्रकारचा पैसा वगैरे लागत नाही, एकदम फ्री आहे. लाल बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. सोबत बेल आयकॉन, जी घंटी दिसते तुम्हाला, ती घंटी सुद्धा तुम्हाला प्रेस करायची आहे, जेणेकरून महत्त्वाच्या व्हिडिओचा अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील.
मित्रांनो, हे एकमेव मराठी चॅनल आहे, आम्हाला सपोर्ट करा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.